नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाच्या तासिकेपासून आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या तिसऱ्या प्रकरणाचे नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. व्हॉट इज मीन बाय लाईफ प्रोसेसेस? जीवन प्रक्रिया म्हणजे काय? मित्रांनो, सजीवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रियांना जीवन प्रक्रिया असं म्हणतात. द प्रोसेसेस विच आर नेसेसरी टू लिव्ह लाईफ फॉर द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज लाईफ प्रोसेसेस. देर आर मेनी डिफरंट लाईफ प्रोसेसेस सच ॲज न्यूट्रिशन म्हणजेच पोषण, डायजेशन म्हणजे पचन, सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण, एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन, सेन्सेशन म्हणजे संवेदन, या आणि यासारख्या असंख्य क्रिया जे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत त्यांनाच जीवन प्रक्रिया असं म्हणतात. मित्रांनो, आता स्क्रीनवर तुमच्या समोर काही चित्र दाखवली जातील. त्या चित्रांचं निरीक्षण करून या जीवन प्रक्रियेचं नाव तुम्ही ओळखायचं आहे. पहा बरं, तुम्हाला सांगता येतं का? अगदी बरोबर. त्या जीवन प्रक्रियेचं नाव आहे प्रजनन. द नेम ऑफ द लाईफ प्रोसेस which is not important for the organism to remain alive, but it is important for the continuity of the species of that organism, is reproduction. Re means again and production means to produce. पुनर्निर्मिती, पुन्हा निर्माण करणे, रिप्रोडक्शन. मित्रांनो, आतापर्यंत आपण पुन्हा पुन्हा प्रजाती टिकून राहणे असा उल्लेख करत आहोत. मग एखाद्या सजीवाची प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेंटेनन्स ऑफ स्पीसीज और मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज? प्रजाती टिकून राहणे म्हणजेच त्या सजीवाच्या निर्मितीपासून तर आजतागायत ती जात किंवा तो सजीव पृथ्वी तलावर टिकून राहण्याची क्रिया, त्याला म्हटलेलं आहे प्रजाती टिकून राहणे. द प्रोसेस टू कीप्स द स्पीसीज एक्झिस्टिंग ऑन द अर्थ इज नोन ॲज द मेंटेनन्स ऑफ द स्पीसीज. ही सर्व क्रिया प्रजनन या जीवन प्रक्रियेच्या द्वारे शक्य होते. मग प्रजनन या क्रियेची व्याख्या आपण कशी करू शकतो? तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. पुन्हा एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. We can define reproduction as the formation of new organism of same species by earlier existing organism is called as reproduction. The process of reproduction is very important for the evolution of each species of living organism. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन ही एक प्रक्रिया आहे. There are two methods of reproduction. The first one is asexual reproduction म्हणजेच अलैंगिक प्रजनन, and the second one is sexual reproduction म्हणजेच लैंगिक प्रजनन. First, we study about the asexual reproduction. सुरुवातीला आपण अलैंगिक प्रजननाबद्दल माहिती घेऊया. We can define asexual reproduction as the process of formation of new organism by an organism of same species without involvement of gametes. अलैंगिक प्रजनन म्हणजे युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया.
Asexual reproduction is uniparental reproduction. Means there is requirement of only a single parent. Only a single organism can reproduce to form a new organism which is similar to itself. अलैंगिक प्रजनन हे दोन युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येते आणि त्यामुळे या प्रजननामध्ये केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजन पद्धतीने होते. In the process of asexual reproduction, new organism is formed without the fusion of gametes, and so it is uniparental process. Here, the cell division takes place is of mitotic type. In our previous chapter, you study about the types of cell division. So, mitotic cell division means here the number of chromosomes remain as it is. There is no reduction in the number of chromosomes. सूत्री विभाजन म्हणजे यामध्ये सजीवामध्ये असलेले गुणसूत्र जे आहेत, या गुणसूत्रांची संख्या ही मातृपेशीमध्ये असलेल्या गुणसूत्रांच्या संख्ये समान राहते. त्या संख्येमध्ये कोणताही बदल होत नाही. There are merits and demerits of asexual reproduction. So, the absence of genetic recombination is the demerit of asexual reproduction. Means it is the drawback of asexual reproduction. Why it is the drawback of asexual reproduction? Because if genetic recombination takes place, then it leads to evolution. And in asexual reproduction, as there are no genetic recombinations, the process never lead to evolution. जननिक विचलनाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे. अलैंगिक प्रजननामध्ये केवळ एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते आणि त्यामुळे गुणसूत्री विभाजन त्या ठिकाणी होतच नाही. युग्मक निर्मिती त्या ठिकाणी होत नसल्यामुळे दोन भिन्न पेशींच्या संयोगाचा त्या ठिकाणी संबंध येत नाही आणि म्हणूनच अलैंगिक प्रजननाचा हा फार मोठा तोटा आहे, जननिक विचलनाचा अभाव. या उलट हे प्रजनन अत्यंत वेगाने होते आणि म्हणून हा या पद्धतीचा फायदा सुद्धा आहे. वेगाने होते म्हणजे काय, तर आपल्याला गुलाबाची कलम करायची आहे. आपण काय करणार, एकाच गुलाबाच्या झाडाच्या फांद्यांची असंख्य छोटे छोटे तुकडे करून आपण ते जमिनीमध्ये रोवतो. जेवढ्या फांद्या तुम्ही रोवलेल्या आहेत तेवढ्या फांद्या त्या जगतात आणि त्यापासून प्रत्येक तुकड्यापासून आपल्याला नवीन गुलाबाचं रोपटं मिळतं. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नवीन सजीवांची निर्मिती या अलैंगिक प्रजननाच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि म्हणून वेगाने होणारं प्रजनन म्हणून या अलैंगिक प्रजननाचा फायदा सुद्धा आपल्याला होतो. द रॅपिड प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन is the merit of asexual reproduction. It is a rapid process. In short time, we can produce more and more organisms. Asexual reproduction can be observed in unicellular organisms as well as in multicellular organisms also. एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन ही क्रिया घडून येतेच, परंतु त्याबरोबरच काही बहुपेशीय सजीवांमध्ये सुद्धा अलैंगिक प्रजननाची क्रिया आपल्याला अभ्यासता येते. सर्वप्रथम आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन अभ्यासणार आहोत. फर्स्ट वी स्टडी अबाउट द asexual reproduction in unicellular organisms. सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत एकपेशीय सजीवांमधील द्विविभाजन, बायनरी फ्युजन इन unicellular organisms. In this video, the cell of amoeba undergo binary fusion.
When amoeba undergo binary fission, first it contracts its pseudopodia. The cell becomes somewhat rounded in shape. The cell becomes elongate. The nucleus inside the cell starts to divide. There is formation of notch in the middle of the cell, and finally the notch grow deeper and deeper, and the two newly formed daughter amoebae can be observed. एकपेशीय पॅरामेशियममध्ये देखील आडवे द्विविभाजन आढळते. जनक पॅरामेशियमची पेशी मध्यभागी खाच निर्माण करते आणि ही खाच वाढत जाऊन एका पेशीपासून दोन नवजात पॅरामेशियम निर्माण होतात. In paramecium, transverse binary fission can be observed. The unicellular paramecium divide by formation of a notch in the middle of the cell, and from a single parent cell there is formation of two daughter paramecium. In Euglena, fission takes place by longitudinal axis, and so it is called as longitudinal binary fission. युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन आढळते. द्विविभाजनाचा अक्ष हा उभा असतो आणि त्यामुळे युग्लिनाचे शरीर किंवा युग्लिनाची पेशी ही उभ्या अक्षातून दोन पेशींमध्ये विभागली जाऊन एका पेशीपासून दोन युग्लिना निर्माण होतात. The process of binary fission takes place in prokaryotes, that is bacteria, protist, that is amoeba, paramecium, euglena and others, and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast. The axis of fission म्हणजेच विभाजनाचा अक्ष. The axis of fission is different in different protists. प्रत्येक आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा याला विशिष्ट आकार नाही आणि त्यामुळे तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो आणि म्हणून अमिबामधील द्विविभाजनाला साधं द्विविभाजन असं म्हणतात. अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप and hence the binary fission in amoeba is called as simple binary fission. Paramecium divides by transverse binary fission, whereas euglena divide by longitudinal binary fission. Paramecium हा आदिजीव हा आडव्या द्विविभाजन पद्धतीने, तर युग्लिना हा आदिजीव उभ्या द्विविभाजन पद्धतीने विभाजित होत असतो. Now the question arises, when does the binary fission takes place? Generally, the binary fission usually performed by the living organisms during favorable conditions. Favorable conditions means when there is availability of abundant food material, when it is suitable for that organism. द्विविभाजन पद्धती ही सजीवांमध्ये नेमकी केव्हा घडून येते, तर शक्यतो जेव्हा सजीवांना अनुकूल परिस्थिती असते, म्हणजेच त्यांना मुबलक अन्न, भरपूर अन्न आणि पाणी उपलब्ध असतं, अशा वेळी सजीव हे द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. Our next topic is multiple fission, म्हणजेच बहुविभाजन पद्धती. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. During this process, amoeba stops the formation of pseudopodia and its movements also already get stopped. Whenever there is lack of food or any other type of adverse condition, then the protists like amoeba undergo multiple fission. Amoeba become rounded and form protective covering around the plasma membrane. It is called as the cyst. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. It is followed by cytoplasmic division, and thus many amoebulae are formed.
All these amoebulae remain encysted till there are adverse conditions. When the favorable conditions arrive, the cyst breaks open and all these amoebulae are released in water. अमिबा आणि त्यासारख्या आदिजीवांमध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येत असते. ज्या वेळेस या सजीवांसाठी अन्न हे अपुरे असते किंवा बाहेरची परिस्थिती ही जगण्यासाठी प्रतिकूल असते, अशा वेळी हे सजीव या बहुविभाजन पद्धतीच्या माध्यमातून स्वतःला टिकवून ठेवतात. नेमकं काय घडतं यावेळी? तर यावेळेस अमिबा हा स्वतःचे छद्मपाद म्हणजे सुडोपोडिया तयार करत नाही. त्याची हालचाल थांबते आणि अमिबा हा गोलाकार बनतो. त्याच्या पेशीपटलाभोवती कठीण आणि संरक्षक असं कवच तयार करतो. या कवचबद्ध अमिबामध्ये असलेली केंद्रकं यांचं सूत्रविभाजन पद्धतीने विभाजन होऊन अनेक केंद्रकं निर्माण होतात. या कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी म्हणजेच इंग्रजीमध्ये सिस्ट असे म्हणतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचं अनेक वेळा सूत्रविभाजन होतं आणि एका केंद्रकापासून अनेक केंद्रके तयार होतात. या प्रत्येक केंद्रकाभोवती पेशीद्रव्याचं सुद्धा विभाजन होतं आणि प्रत्येक केंद्रकाभोवती थोडा अंश पेशीद्रव्याचा जमा होऊन त्यापासून छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत हे सर्व अमिबा या पुटीमध्येच राहतात आणि ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती म्हणजे भरपूर अन्न आणि पाणी उपलब्ध होतं, त्यावेळेस हे संरक्षक कवच म्हणजेच पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. आपला पुढचा मुद्दा आहे किण्व पेशीतील कलिकायन, बडिंग इन ईस्ट. ईस्ट काय आहे? तर ईस्ट म्हणजेच एकपेशीय बुरशी. मित्रांनो, ब्रेड तयार करताना तो अत्यंत मऊ आणि सच्छिद्र होण्यासाठी त्यामध्ये ईस्ट टाकलं जातं. मग बाजारात मिळणारं हे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर जर आपण आणली आणि साखरेच्या द्रावणामध्ये तिला 1 ते 2 तास उबदार ठिकाणी ठेवलं आणि स्वच्छ काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तर आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेशी विभाजित होत असताना दिसतात. When you observe the slide of yeast, you will see the yeast cells performing budding. The parent yeast cell become elongate. There is a formation of small protuberance, small bulge part. The nucleus of the mother cell divide mitotically to form 2 nuclei. One of the daughter nucleus enter in the new bulge parts. This is now called as the new bud, and in this way there is formation of new daughter cell from the parent cell. After sufficient growth, the bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्रविभाजनाच्या माध्यमातून 2 नवजात केंद्रक तयार करते. या पेशीला जनक पेशी असं म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका होय. या 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक या कलिकेमध्ये प्रवेश करतं. कलिकेची योग्य वाढ होईपर्यंत ही पेशी जनक पेशीला चिकटून राहते आणि जेव्हा कलिकेची योग्य वाढ होते त्यावेळेस ती जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. मित्रांनो, आतापर्यंत आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पद्धतींचा अभ्यास केला. मित्रांनो, आजच्या आपल्या या मुद्द्यावर आधारित स्वाध्याय यापुढे दिलेला आहे.
हा स्वाध्याय तुम्ही सर्वांनी तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. यासाठी सर्वप्रथम पाठ्यपुस्तकात दिलेला आपल्या या प्रकरणावरचा पाठ्यांश वाचायचा आणि त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधून लिहून काढायची. या पाठ्यांशामध्ये काही छोट्या छोट्या कृती दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला सहज करण्यासारख्या आहेत, सहज करण्यायोग्य आहेत. त्या कृती जर जमल्या तर तुम्ही करून पाहायच्या आहेत, कारण आता तुमच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे आणि या वेळेचा सदुपयोग करून स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे.